धनंजय पवार कोल्हापुरातील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत आणि धनंजय पवार हातकणंगलेमधून लोकसभा लढण्यास इच्छुक असल्याची माहिती सूत्रांकडून कळते। धनंजय पवार हे मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची देखील भेट घेणार आहेत। शरद पवार यांची देखील धनंजय पवार यांनी भेट घेतलेली आहे आणि त्यानंतर आता ते मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत। कोल्हापुरातील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत धनंजय पवार। पवारांची भेट घेतली। पवारांच्या भेटीदरम्यान काय चर्चा झाली? चर्चा म्हणजे ॲक्च्युली कसं आहे की मतदारसंघातून मी इच्छुक आहे, पण पवार साहेबांचा आशीर्वाद घ्यायला आणि पवार साहेबांबरोबर त्या गोष्टीची चर्चा करायसाठीच मी आज इथं आलो होतो आणि त्याच्यानंतर आम्ही पुढची सगळी दिशा आम्ही ठरवणार आहे। आणि पवार साहेबांचा खूप चांगला पॉझिटिव्ह प्रतिसाद होता आणि त्यांच्या शब्दाबाहेर काय आम्ही जाणार नाही। त्यामुळं पवार साहेब जे काय असेल ते निर्णय घेतील आणि पुढची चर्चा आम्ही सगळी करून घेऊ। मतदारसंघामध्ये कसं आहे, आमच्यासारखा नवीन युवक आणि सगळ्या लोकांमध्ये मिसळणारा माणूस उमेदवार म्हणून निश्चितच चालू शकतोय। लोकांच्या प्रतिक्रियासुद्धा फार चांगल्या आहेत, कमेंटमध्ये सुद्धा प्रतिक्रिया फार चांगल्या पद्धतीच्या आहेत। त्यामुळे नक्कीच ह्यावेळी काहीतरी वेगळा इतिहास घडू शकतो आमच्या मतदारसंघामध्ये। खरं तर धैर्यशील माने त्या मतदारसंघाचे आता विद्यमान खासदार आहे। गेल्या 2 टर्मपासून ते शिवसेनेचं काम पाहतात आणि शिवसेनेचे खासदार म्हणून येतात। आता ते शिंदे गटात गेलेत आणि तिथे देखील राजू शेट्टी विरुद्ध धैर्यशील माने आणि त्यानंतर अजून एक उमेदवार अशी तिरंगी चौरंगी लढत होणार आहे। तुम्हाला विश्वास आहे की लोक तुमच्याकडे कौल देतील वगैरे, तुमच्या बाजूने उभे राहतील? 100% कॉन्फिडन्स आहे, 100% कॉन्फिडन्स आहे या गोष्टीचा। कारण लोकांच्या मनामध्ये घर करायचा प्रयत्न आपण केला आहे आणि चांगल्या दृष्टिकोनातून केला आहे। कोणतंही वाईट काम आपल्या हातून आज ताकद घडलेलं नाही आहे आणि ह्याच्या पुढेही घडणार नाही। आणि लोक माझ्यासारखा एका नवीन उमेदवाराला नक्कीच संधी देतील आणि जो उमेदवार लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणू शकतोय तो त्यांच्या आयुष्यात सुद्धा आनंद देऊ शकतो एवढं निश्चित आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अमित शिवगणचा, अक्षय मंगणे, TV9 मराठी, मुंबई।